नमस्कार सर्वांना. तेजस्वीज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आजची रेसिपी एकदम भन्नाट चवीची आणि सर्वांना खूप आवडेल अशीच आपण तयार करणार आहोत. टिफिन सीरीजमध्ये सगळ्यात पहिले तर आपण चीज पराठा, मग मुंगलेट आणि आज आपण बनवणार आहोत जो पदार्थ त्याचं नाव तुम्ही मला सुचवा. या सगळ्या रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही हे नक्की तयार करून बघा. ब्रेकफास्टमध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये हे तुम्हाला नक्की करता येऊ शकतं. झटपट तयार होऊ शकतात आणि अगदी मुलांना आवडणाऱ्या रेसिपी ह्या आपण दाखवलेल्या आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे आणि मुलांना मेन म्हणजे आवडणारी आहे. सुरुवातीला 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे मैदा आणि थोडंसं जिरे आणि ओवा हे मंद गॅसवर भाजून ओबड-धोबड असं कुटून घेतलेलं आहे. ओवा आणि जिरे हे पचायला खूप आणि पराठ्याला अप्रतिम असा फ्लेवर पण देतात. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कोमट पाण्याने आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट नाही आणि खूप पातळ पण नाही. आता हे पीठ आपण जेव्हा मळून घेतो, तेव्हा जेव्हा आपला हा डो तयार होतो, तेव्हा आपण तो छानपैकी झाकून ठेवायचा. 15-20 मिनिटं त्याला रेस्ट दिली, की पराठे पण खूप छान होतात. आपण पराठाच असा दमदमीत तयार करणार आहोत, की एक पराठा खाल्ल्यावर खरंच पोट एकदम असं भरून गेल्यासारखं वाटेल. एकदम दमदमीत, पोटभरीचा आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट असा पराठा आपण इथे तयार करतोय. इथे पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे. 15-20 मिनिटासाठी आपण हे रेस्टला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण तयार करूया फिलिंगची तयारी. सगळ्यात महत्त्वाची आहे बटाट्याची भाजी. इथे साधारण 7 ते 8 बटाटे उकडायला ठेवलेले आहेत. 4 शिट्ट्यांमध्ये बटाटे खूप मस्त असे शिजले गेलेले आहेत. सगळे बटाट्याचे सालं काढून घेतलेत आणि स्मॅशरने ते छानपैकी बारीक असे स्मॅश करून घेतलेले आहेत. स्मॅश करून झाल्यानंतर आपण ह्याची भाजी तयार करायची. पण भाजीमध्ये इन्ग्रीडियंट्स असे टाकायचे आहेत, की मुलांना ते काढता येणार नाही आणि मुलांच्या ते पोटात पण जातील आणि एकदम छान अशी भाजी त्याची तयार होते. कुठल्याही प्रकारे कढीपत्त्याची किंवा कोथिंबिरीची उग्र अशी चव आपल्याला लागणार नाहीये. तुम्ही अशा पद्धतीने हे पराठे करून बघा. आवडल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. इथे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. ही भाजी करण्यासाठी अ, आपण हे कांदे बारीक चिरलेले आहेत. मूठभर कोथिंबीर, एक आल्याचा तुकडा, थोडासा लसूण आणि कढीपत्त्याची काही पानं आणि साधारण 4 ते 5 हिरव्या मिरच्या. अशा सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर एक-एक करून आपण सगळ्या मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत आणि बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहेत. हे हे मिक्सरमध्ये वाटताना आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे पाणी टाकायचंय. आपण बऱ्याच वेळेस जेव्हा भाजीमध्ये कढीपत्ता टाकतो, तेव्हा मुलं कढीपत्ता बाजूला काढून ठेवतात किंवा कोथिंबीर त्यांना आवडत नाही. पण अशा पद्धतीने जर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि भाजीमध्ये ते सगळं टाकलं, तर त्याची चवही खूप छान लागते आणि लक्षात पण येत नाही, की ह्याच्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर पण आपण ॲड केलेली आहे म्हणून. इथे आपण साधारण 3 चमचे शुद्ध घाणीचं तेल वापरलेलं आहे. साधारण 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे तेलामध्ये छान फुलले, की त्यामध्ये मोहरी पण टाकायची आहे. साधारण अर्धा चमचा आपण इथे मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली, की आपण जो बारीक कांदा चिरून घेतला होता, तर तो तेलात छान फ्राय करून घ्यायचा आहे. तेलात कांदा थोडासा असा लालसर झाला पाहिजे किंवा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तो साधारण 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. आता आपण जे वाटण तयार केलं होतं, तर ते कांद्यासोबतच परतून घ्यायचं, की जेणेकरून त्याचाही कच्चेपणा हा पूर्णपणे कमी होईल. टिफिन सीरीजमध्ये आपण मुंगलेट आणि चीज पराठा तयार केलेला आहे. चीज पराठा तुम्ही एकदा तयार करून बघा. तो टेस्टला तर खूप छान असा अप्रतिम असा लागतो आणि मुलांना पण खूप आवडतो. चीज पराठा तयार करताना त्यात नेमक्या कोणत्या भाज्या वापरायच्या आणि पराठ्यामध्ये कसलं स्टफिंग, कोणत्या पद्धतीचं आपण करायचं आहे, तर ते सगळं त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची पण लिंक देऊन ठेवेल. तुम्ही नक्की चीज पराठा कसा तयार करायचा ते बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही टिफिनला तसा करून मुलांना देऊ शकता. इथे आपला कांदा आणि हे वाटण छान तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. अर्धा चमचा आपण इथे हळद टाकलेली आहे
आणि थोडं चवीपुरता मीठ पण टाकलेलं आहे. मिक्सरमध्ये जेव्हा आपण कढीपत्ता, कोथिंबीर हे वाटत होतो त्यावेळेस थोडंसं मीठ टाकलेलं होतं. त्याच्यामुळे इथे मी कमी प्रमाणात मीठ वापरलेलं आहे, नाहीतर पराठा हा खारट होऊ शकतो. हे सगळं चांगलं फ्राय झालं, की आपण जो उकडलेला बटाटा होता, तर तो सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. सगळं जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे, की जेणेकरून सगळीकडून हळद, तिखट, मीठ, मिरची ह्या सगळ्याची चव एकसारखी अशी लागली पाहिजे. आता बटाट्याच्या भाजीमध्ये हे सगळे मसाले पूर्णपणे एकजीव झालेले आहेत. त्याच्यामुळे आता ही पूर्ण भाजी थंड झाली, की मग आपण ह्याचा पराठा करायला घेऊया. रंग तुम्ही बघा भाजीला इतका छान आलेला आहे आणि घरामध्ये जेव्हा आपण हे मसाले तेलात फ्राय करतो, तेव्हाच असा घमघमाट सुटतो, की कधी खाईल असं झालेलं असतं. 100% मुलांना हा टिफिनमध्ये पदार्थ खूप आवडतो. बऱ्याचशा मुलांना तर बटाटा आवडत असतो आणि बटाट्याचे सगळेच पदार्थ आवडत असतात. तर हा पदार्थ आणि चीजमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. तर त्या हिशोबाने आपण चीज पराठासुद्धा इथे तयार केलेला आहे आणि काही प्रमाणात त्याच्यात वेगळ्या अशा भाज्या टाकलेल्या आहेत, की ज्या चीजबरोबर खूप छान लागतात चवीला आणि त्याचा पराठा तुम्ही मुलांना डब्यात दिला, तर मुलं अगदी आवडीने टिफिन फिनिश करून येतात. तर आपण चीज पराठा आणि मुंगलेट ह्याची सुद्धा रेसिपी मी दाखवलेली आहे. मुंगलेट सुद्धा खूप हेल्दी डिश आहे. तर तुम्ही नक्की ते ट्राय करून बघा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन ठेवेल. बरेच जण पराठे तयार करताना वेगवेगळ्या शेप्सचे तयार करतात. कोणी ट्रायंगल शेप, कोणी स्क्वेअर शेप, कोणी सर्कल शेपमध्ये हा पराठा तयार करतात. आपण सर्कल शेपमध्ये तयार केलेला आहे आणि ज्यावेळेस आपण आतमध्ये फिलिंग भरतो, तेव्हा ह्या वरतून लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचं, की जेणेकरून थोडासा सुद्धा हा पराठा फाटणार नाही. सगळ्या बाजूनी हे सारण छान स्प्रेड झालं, की तव्यावरती तेल लावून किंवा तूप लावून किंवा अमूल बटर लावून तुम्ही छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. इथे सर्कल शेपमध्ये आपला हा पराठा रेडी झालेला आहे. आता पहा ना, हा पराठा दिसायला जसा सुंदर तसाच चवीला पण एकदम अप्रतिम असा लागतो. हा टिफिनसाठी पण एकदम मस्त पर्याय आहे. मुलं असो किंवा मोठे असो सगळ्यांनाच नक्की आवडेल. ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच खाऊ शकता.